शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमानं लातूरमध्ये ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत, शेतकऱ्यांचे नेते। सर, मला सांगा, या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसमोर कोणती मागणी ठेवता आहात आज? यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी आहे। साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवून ठेवलेली आहे। तेव्हा कुठलाही कारखाना 3-3.25 महिन्यापेक्षा जास्त दिवस चालणार नाही। 1 नोव्हेंबरला जरी साखर कारखाना सुरू झाला तरी सुद्धा 30 जानेवारीच्या आत साखर कारखाने बंद होतील अशी एकूण राज्यातली स्थिती आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी ऊस तोडण्यासाठी घाई करू नये। जो पावसाच्या तडाख्यातून ऊस वाचलेला आहे त्याला चांगला भाव मिळवून घेणं हे आपलं काम आहे आणि म्हणून ऊसाच्या दरासाठी अडून राहा। ऊस दर तुम्हाला मिळेल, कारण ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांच्यामध्ये स्पर्धा आहे। शिवाय यावर्षी एकूणच साखरेचे भाव, उपपदार्थ, विशेषतः इथेनॉलला सरकारनं केलेले खरेदी करण्यासाठी दिलेले भाव हे बरे आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा भाव चांगला आहे। तेव्हा एकूणच साखर उद्योगाला धंद्याच्या दृष्टीनं दिवस चांगले जाणार आहेत, पण म्हणून शेतकऱ्याचा बळी जाता कामा नये। म्हणून शेतकऱ्यांनी ऊसाच्या दरासाठी अडून राहावं, ठाम राहावं। निश्चितच त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल। खरडून गेलेली शेती जी आहे किंवा नुकसानग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळतील असं सरकारनं सांगितलेलं होतं। मात्र एकाही शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांची जमीन खरडून गेली त्याला एकही पैसा मिळालेला नाही आणि कर्जमाफीचं तर सरकार चर्चाच करत नाही। खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं सांगितलेलं होतं, पण ती वल्गनाच ठरली। पैसे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत। विशेषतः खरडून गेलेल्या जमिनीसाठी त्यांनी रोजगार हमीतून देणार असं म्हटलेलं आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात मी एक गोष्ट आणून देऊ इच्छितो। असंच मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारवर विश्वास ठेवून लोकांनी पाणंद रस्ते रोजगार हमीतून केले, त्याचे 2-2 वर्ष झाले अजून पेमेंट मिळालं नाही, त्या मजुरांना पैसे मिळालेले नाहीत। तशीच अवस्था या खरडून गेलेल्या जमिनीचा सुद्धा रोजगार हमीतूनच तुम्ही जर का ते 3.5 लाख रुपये देणार असाल तर ही व्यवस्था शेतकऱ्यांची वाईट झाल्याशिवाय राहणार नाही। वेगळी तरतूद करा आपत्ती व्यवस्थापनामधून आणि शेतकऱ्यांना द्या, एवढंच माझं सरकारला सांगणं आहे। अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। कर्जमुक्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 असं 3 वेळा सांगून शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची मतं घेतली। आता शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे। दररोज 8 या दरानं शेतकरी आत्महत्या करतायत, जरा तरी पाजर फुटायला पाहिजे आणि म्हणून याच मागणीसाठी 28 ऑक्टोबरला आम्ही सगळेजण, महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित करून आम्ही नागपूरच्या दिशेने कूच करीत आहोत। अनेक साखर कारखाने जे आहेत ते खाजगीकरण करून त्याचं विकण्यात येत आहेत। विशेषतः मंत्री जे आहेत पंकजा मुंडे यांचा देखील कारखाना जो आहे तो विक्रीस निघालेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये जे सरकार बदललं ते सिंचन घोटाळा, साखर कारखाने विक्री घोटाळा आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर भांडवल करून आलं। गाडीभर पुरावे भ्रष्टाचाराचे घेऊन जाणारेच नंतर सत्तेत आले, परंतु कवडीमोल किमतीनं साखर कारखाने विकले जाणारे जे सत्र होतं ते अजूनही थांबलेलं नाही आहे। या सरकारच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखाने विकले जात आहेत। साखर कारखानदारांना कुठला पक्ष नाही, कुठली जात नाही, कुठला धर्म नाही। जो पक्ष सत्तेवर असेल त्या पक्षात ते सामील होतात, सरकारला लागेबाधिक जुळवून घेतात। महाराष्ट्रातले 100च्या वर आमदार हे साखर कारखानदारीतून येतात आणि ते सारेच्या सारे सत्तेत आहेत। हा योगायोग असू शकत नाही, कारण त्यांच्यासाठी सत्ता असते आणि त्यामुळं आज सरकार ज्यांनी कारखाने विक्रीचं भांडवल केलं त्यांच्या काळामध्ये सुद्धा साखर कारखाने अशाच पद्धतीनं विकले जात आहेत। त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।